नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच एमएसएफ मधील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील ज्या विविध आस्थापना आहेत त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्याचं कारण हेच आहे की जे मुलं नव्याने एमएसएफ मध्ये जॉईन होत आहेत तर बऱ्याच मुलांना आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आस्थापना आहेत त्याबद्दल माहिती नसते। तर ते नवीन जॉईनिंग झाल्यानंतर त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे बदली भेटू शकते, कोणत्या आस्थापनेवर आपण अंतर्गत बदली करू शकतो याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत आहे। तर प्रथम आपण पाहूया नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 17 आस्थापना आहेत। या 17 आस्थापना कोणत्या आहेत याच्याबद्दल आपण आता या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण पाहणार आहोत। तर नाशिक जिल्ह्यात एकूण 17 आस्थापना आहेत। याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, एखादी आस्थापना ही वाढलेली असू शकते। तर नाशिकमध्ये जे महत्त्वाचे आस्थापना आहेत ते बघू आपण। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, एचडीएफसी बँक, करन्सी चेस्ट सातपूर, नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे NMRDA, रिजनल फॉरेन्सिक लॅबोरेटरीज नाशिक, श्री सप्तशृंगी देवी आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान। तर या आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिल्या 6 आस्थापना। टोटल 17 आस्थापना नाशिक जिल्ह्यात ज्या आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेतो। तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा। ऍक्सिस बँक करन्सी चेस्ट नाशिक, बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक करन्सी चेस्ट नाशिक, बँक ऑफ महाराष्ट्र सातपूर, MADC ओझर नाशिक एअरपोर्ट, बँक ऑफ इंडिया सातपूर नाशिक, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि युनियन बँक ऑफ इंडिया सातपूर। या आतापर्यंत आपण 14 आस्थापनांची माहिती घेतलेली आहे। तर मला एवढंच सांगायचंय, व्हिडिओ तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असताल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन माहिती आपल्या या चॅनलवर भेटणार आहे। तर आता आपण पाहू। युनियन बँक ऑफ इंडिया सातपूर नाशिक झाले, बँक ऑफ बरोदा गोल्ड कल्प रोड नाशिक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाशिक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाशिक। त्या झाल्या 17 आस्थापना। याच्या पुढे जी तुम्हाला संख्या दिसत आहे 33, 13, 15, 13, 13 या आहेत तेथील आस्थापनेवरील मनुष्यबळ। त्या आस्थापनेवर मनुष्यबळ किती आहे हे। आता आपण पुढला जिल्हा पाहू, जळगाव जिल्हा। आता आपण जळगाव जिल्ह्यात किती आस्थापना याच्याबद्दल माहिती घेऊ। टोटल जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 5 आस्थापना आहेत, जास्त आस्थापना नाही आहेत, पण त्या कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या आस्थापना आपण बघू। तर जळगावमध्ये पहिल्या आस्थापना रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भुसावळ, सेंट्रल बँक ऑफ करन्सी चेस्ट दीपनगर जळगाव, थर्मल पॉवर स्टेशन आणि भुसावळ प्रोजेक्ट भुसावळ, MADC जळगाव एअरपोर्ट। या झाल्या 5 आस्थापना। या 5 आस्थापना आपण बदली करू शकतो, आपल्याला अंतर्गत बदली इथे भेटू शकते, तसेच ऑफिस कडून आपलं ट्रान्सफर इथे होऊ शकते। याच्या व्यतिरिक्त 1-2 पॉईंट आहे, बाकीच्या जिल्ह्यांप्रमाणे इथे 11 पॉईंट हा नवीन आला असू शकतो। तर पुढे पाहू आता आपण धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये किती आस्थापना? टोटल तर 3 आस्थापना आहेत। या 3 आस्थापना कोणत्या आहेत तर त्यात आपण पाहू। तर मी पुन्हा सांगतोय, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। भुसावळ हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे, मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर साक्री आणि महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड हे झाले 3 पॉईंट। आता धुळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये ह्या 3 आस्थापना आहेत। तर आता आपला एक राहिलेला जिल्हा तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आस्थापना हे आता आपण पाहू। नंदुरबार जिल्ह्यामध्ये टोटल एकूण आस्थापना आहेत 1, म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त एकच आस्थापना आहे। बायचान्स नवीन एखादी आस्थापना आली असेल तर ती आपल्या डाटामध्ये ऍड नाहीये, परंतु आता सध्या तरी आपल्याकडे एक आस्थापना आहे याची माहिती आहे। एक आस्थापना आणि तिथे 26 जवान आहेत। ती कोणती आहे? महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नवापूर डिस्ट नंदुरबार, ही चेकपोस्टची जी आस्थापना आहे। तर व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मुलांचे महाराष्ट्र सुरक्षा बलचे जे जवान आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या भागातील तुमच्या जिल्ह्यातील मुलांना आपल्या जिल्ह्यातील आस्थापनांची सविस्तर माहिती भेटू शकते। व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।